महाराष्ट्रात सारख्या सारख्या अशा निर्दयी घटना घडत आहेत, अल्पवयीन मुलींवरती अत्याचार करून खून केले जात आहेत. याला संपूर्णपणे हे निष्क्रिय सरकार जबाबदार आहेत. सन्माननीय अमित साहेब ठाकरे यांनी काल या बाबतीत त्यांच्या वेदना सांगितल्या. पूर्ण महाराष्ट्र आज संतापलेला या सगळ्या घटनेवरती आणि न्याय व्यवस्थेवर आता विश्वास राहिलेला नाही, कारण न्याय व्यवस्थेची दिरंगाई. पुढची तारीख पडायच्या आधी अजून एक अशी दुर्दैवी घटना घडलेली असते. मग या सगळ्याला काय अर्थ आहे? शेवटी अशा प्रकारच्या निर्दयी निष्ठुर लोकांना, अशा नराधापांना असं चौकात फाशी दिली पाहिजे. ही चौकात फाशी आज आम्ही या ठिकाणी प्रतिकात्मक पद्धतीने देतोय. न्याय अशाच पद्धतीने झाला पाहिजे. त्यांना जागेवर गोळ्या घातल्या पाहिजे, दगडे ठेचून मारलं पाहिजे. त्याशिवाय या नराधमांना जरा बसणार नाही. जर महाराष्ट्रात अशा शिवछत्रपतींचा महाराष्ट्र आहे, इथे त्यांनी चौरंग्या केला होता अशा पद्धतीने मुलींवरती नजर वाईट टाकणाऱ्या लोकांचा काय आदर्श घेऊन बसतोय आपण? प्रत्येक वेळेस हे सरकार मागची कोर्टात कुठली केस दाखल झाली, पुढच्या तारीख पडण्याच्या आधी असा गुन्हा घडलेला असतो. नवीन गोष्ट घडली की आपण जुनं विसरून जातो. बदलापूर झालं, ठाणे झालं, चाकणला झालं, आज नसरापूर आहे. अजून कुठे होणार? किती वाट बघत बसणार आपण? हे निष्क्रिय सरकार करतं काय? जर आमच्या मुली या ठिकाणी सुरक्षित नसतील तर हे कायदे काय कामाचे आहेत? मग जर उद्या आम्हाला कायदा हातात घ्यायला लागला, अशा नराधमांना जर 7-7, 8-8 वर्ष लागत असतील फाशी मिळायला, त्यांना मृत्यूदंड व्हायला, तर कायदा आम्हाला हातात घ्यावा लागेल. एवढंच आम्हाला सांगायचंय. अराजक येऊन देऊ नका. आमच्या माता भगिनींना सुरक्षित ठेवण्याचं साठी कायदे, शक्ती कायदा हा त्वरित लागू करा. शक्ती कायद्यासाठी जे त्यांच्या हाताला लाकवा बसले, विधानसभेतले जे आमदार आहेत ना, त्यांच्या हाताला लाकवा बसलेत. त्यांना बाकीच्या सगळ्या गोष्टी दिसतात, पण त्या आमच्या आया बहिणींवर, लहान मुलींवर अत्याचार होणार. शक्ती कायदा अजूनपर्यंत त्यांच्यावर संमत करता येत नाहीये. या सगळ्या गोष्टीसाठी जर काय पर्याय असेल, त्यांना जरा पोहोचवायचे तर भर चौकात अशा नराधमांना फाशी दिली गेली पाहिजे. आणि आज आम्ही मनविसेतर्फे प्रतिकात्मक पद्धतीने या भर चौकात फाशी देतोय. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.